तू. बरं झालं ते रस्ते इथेच भेटला असते. बरं आज चेक मिळाले ना? कसला चेक? अरे आमच्या कमिशनचे चेक. संजय संजय यार आपली कंपनी बुडाली रे. कंपनी बुडाली? अरे मग आम्ही दिलेल्या पैशांचं काय यार? तेही बुडाले. बुडाली म्हणजे जबाबदारी तर तू घेतली होतीस. पण पैसे तुम्ही दादाकडे दिलेले. अरे पण ज्यावेळेला आम्ही पैसे दादाकडे दिले त्यावेळी तर तू होताच ना तिथे. रवी रवी बघ तुमच्याबरोबर माझेही पैसे बुडालेले आहेत. मी सकाळपासून खूप टेन्शन मध्ये. ऑलरेडी तुम्ही अजून माझ्या टेन्शन मध्ये इन्क्रीज करू नका यार. आय एम सॉरी. लिव्ह मी अलोन प्लीज. हे संजय, अरे आता काय करायचं आपण यार? आता काय करणार तर एकच पर्याय. आता मिशन दादा. दादाचं आता मिशनच काय. अरे अरे मीही येतो यार. अनु तुला एक सांगू का? हे बघ माझा पिल्लू ना अगदी अगदी साधा भोळा निष्पाप आहे ग. बाळच आहे म्हटलंस ना तरी चालेल. अगं अजून पण भरवून घेतो माझ्याकडून खरंच. तेव्हा हे बघ तुमचा कितीही वादविवाद झाला, भांडणं झाली तरी टोकापर्यंत जाऊ नका ग. आणि महत्त्वाचं म्हणजे एकमेकांबद्दल गैरसमज करून घेऊ नका. जे काही वाटतं ना ते समोरासमोर बसून बोलून मोकळं व्हा. कळलं का? हो मम्मी, मी किती वेळा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते पण त्याच्या मनात काय मला कधी कळतच नाही. त्याचं आपल्यासारखं कधी संजू, कधी रोहिणी, कधी राहुल काय चालतं मला काही कळतच नाही. मला असं वाटतं ना मम्मी की त्याचं माझ्याकडे लक्षच नाही आहे. अनु अगं असं नाही आहे. तो ना अगदी त्याच्या वडिलांवर गेलाय. दुसऱ्यांना मदत करायला सगळ्यात पहिला. कळलं का? तेव्हा तू त्याला नीट समजून घे, समजावून सांग. त्याचं लक्ष तुझ्याकडे कसं वळेल हे तू बघायचंस काय. आणि लग्न झाल्यानंतर संसारात पडल्यानंतर असेच माझ्याकडे येणार आहात का सारखी गाराणी घेऊन? काय आहे मम्मी तुम्ही पण? हे बघ एकदा लग्न झालं ना तुझ्या ताब्यात त्याला दिला की त्याला कसं सुधरवायचं हे तू बघायचंस. बरोबर? एक सांगू मम्मी, खरंच तुम्ही किती छान समजवता ना. कधी कधी असं वाटतं की माझी मम्मी असती तर. अनु अगं रवीची जशी मी आई आहे तशी तुझी आईच आहे बेटा. जोशी साहेब, देशमुखांनी एक्झॅक्टली काय रेट कोट केला असेल काही कळायला मार्ग नाही हो. आता हे कॉन्ट्रॅक्ट त्यांना मेरिट बेसिसवर मिळालंय याचाच अर्थ त्यांनी नक्कीच आमच्यापेक्षा कमी रेट कोट केला असणार. पण किती? नाही म्हणजे काय ना जोशी साहेब की आम्ही पॉलिटिक्स खेळू शकतो. राजकारणात आमची मक्तेदारी आहे पण ही आकड्यांची गणित नाही जमत आम्हाला. आणि केवळ तेवढ्यासाठी तुम्हाला बोलवून घेतलंय जोशी साहेब. तुम्ही आमच्यासाठी हे काम करावं अशी आमची इच्छा आहे. म्हणजे कोणतं काम? हे आमच्यासाठी प्रपोजल बनवण्याचं काम. हो पण मी कधीच केलेलं नाही हे काम. कम ऑन जोशी साहेब. अहो असं काय करताय जोशी साहेब? आम्ही लोनसाठी तुमच्याकडे यायचो प्रपोजल घेऊन तेव्हा ते चेक करून तुम्हीच लोन पास करायचं की आमचं. तिथेच तर ओळख झाली आपली. अहो पण ते कसं बँकेच्या पॉलिसीनुसार करण्याचं काम. हे असं स्वतःचं डोकं वापरून काम करायचं म्हणजे कसं जमणार हो? अहो असं काय बोलताय जोशी साहेब? मी तुम्हाला सांगतो तुमचा ना अभ्यास आहे. आमच्यापेक्षा कितीतरी पटीनं सरस प्रपोजल तुम्ही तयार करू शकता. तुम्हाला माझ्याबद्दल खूपच विश्वास आहे असं दिसतंय. अर्थात विश्वास आहे म्हणून तर मी तुम्हाला सांगतो जोशी साहेब, जर विश्वासू आणि प्रामाणिक माणसांची यादी तयार करायला घेतली तर त्या यादीत सर्वात वरती पहिलं नाव तुमचं असेल.
तुमच्यासारखा प्रामाणिक माणूस मिळत नाही हो. असा माणूस मिळाला की आम्ही निश्चिंत असतो. हे बघा विलासराव, मला नेमकं काय करायचं हेच सुचत नाहीये हो. मुळात नोकरी करायचीच का? म्हणजे एकदा रिटायर्ड झाल्यावर, आणि ते सुद्धा एवढ्या मोठ्या हुद्द्यावरून रिटायर झाल्यावर पुन्हा नोकरी करावी? नाही, नोकरी नाही. जोशी साहेब, तुम्ही आमच्याकडे नोकर किंवा कर्मचारी म्हणून नसाल. तुम्ही असाल आमचे सल्लागार, मार्गदर्शक, गुरु म्हणा हवं तर, गुरुजी. आणि मी तुम्हाला आता लगेच निर्णय घ्या म्हणत नाहीये. विचार करा 2-3 दिवस, मग निर्णय घ्या. काही घाई नाहीये. ठीक आहे. मी विचार करीन. चालेल. निघू मी? नमस्कार. मी बहादूरला सांगितलंय गाडी काढायला, तो तुम्हाला घरापर्यंत सोडेल. अहो, नाही म्हणू नका, पण निर्णय पॉझिटिव्ह घ्या. या. नमस्कार. याचं डोकं आणि माझे हात एकत्र आले, भल्या भल्यांना चिरडायला वेळ लागणार नाही. जोशी, निर्णय घ्याच. अनुराधा, ए अनुराधा. अगं आज एक गंमतच झाली. तो विलासराव माहितीये ना तुला, मोठा उद्योगपती. अगं त्याने आपल्या गाडीतून मला इथपर्यंत सोडलं. खूप खूप खुश होता माझ्यावरती तो. तुला सांगतो. काय झालं? तुझं लक्ष नाहीये माझ्या बोलण्याकडे. बरं वाटत नाहीये का तुला? नाही हो पप्पा, मी बरी आहे. मला काय झालंय? काय झालंय म्हणे? अगं तुझा चेहरा बघ कसा दिसतोय तो. काय झालंय? अगं मला सांग. पप्पा, हं? मम्मीची खूप आठवण येते हो. उगी उगी बेटा, मला माहितीये. मलाही तिची आठवण येते ग. पण मी स्वतःला असं काही ना काहीतरी उद्योग करून स्वतःचं मन रमवण्याचा प्रयत्न करतोय ना. हो पप्पा, पण त्यामुळे मला किती एकटं वाटतं. आज मी रवीच्या घरी गेले होते. तिथं त्याच्या आईला बघितलं. किती काळजी घेते त्याची आई त्याची. अगदी त्याच्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा तिचं इन्व्हॉल्वमेंट असतं. त्याच्या प्रत्येक गोष्टी ती त्याच्यासोबत शेअर करते. हे सगळं बघून मला खूप हेवा वाटला पप्पा त्याचा. आणि मलाही वाटलं की आज माझी मम्मी असती तर. पोरी, मला कळतंय ग. हे बघ, मी खूप प्रयत्न केला तुझ्यासाठी काही ना काहीतरी करण्याचा. पण तुझं मन मी नाही समजू शकलो. पण
पण बेटा, मी आता तुला प्रॉमिस देतो, मी आता तुझ्यासाठी वेळ काढीन. तुझ्या सुखासाठी मी खूप प्रयत्न करेन बेटा. मी तुझी आई होईन. खरंच पप्पा,